नाशिकच्या निफाडमध्ये जादूटोणा काळ्या जादूचा प्रकार समोर आलाय। निफाड नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष आणि शिवसेना तालुका प्रमुख अनिल कुंदे यांच्यासह काळ्या जादूचा प्रकार करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। कुंदे यांच्या शेतात काळ्या बाहुल्या, टाचना टोचलेली लिंबू, नारळावर शेंदूर, हिरव्या बांगड्या सापडल्यात। विशेष म्हणजे कुंदे यांना जादूटोणा करून ठार मारण्याचा इशारा देणारी चिठ्ठीही आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। राजकीय वैरातून तसेच भीती दाखवण्यासाठी असा प्रकार केल्यानं बोललं जातंय। या प्रकरणी निफाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। निफाड शहराचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे आणि त्यांच्या भावांना अंधश्रद्धायुक्त असा जादूटोणा करणी भानामतीचा प्रकार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार निफाडमध्ये नुकताच उघडकीस आलेला आहे। पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन 13 वर्षे झालेली आहेत। या कायद्याचे नियम अद्याप झालेले नाहीत आणि त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही। तसे जर झाले तर ह्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल आणि दुसऱ्या बाजूला असे दैवी तोडगे, अंधश्रद्धायुक्त करणी कवटाळ करण्याचे प्रकार यावर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि असे आढळल्यास पोलिसांना किंवा महाराष्ट्र आणीच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कळवावे असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा नियमन समितीच्या वतीनं आम्ही करीत आहोत।